मरूस तर तुमचा पक्ष सोडणार नाही. मरूस तर. जेव्हा सरणार निजन दादा, जेव्हा सरणार निजन तेव्हा तुमचा पक्ष सोडीन दादा. आणि बायासाहेब कधीच मरूस तर सरणार निजन तेव्हा ही सर. अशा शेकडो कार्यकर्त्यांचा आधार होता दादा तुम्ही. मला वाटलं नाही की कधी राजकीय नेत्यांच्या समर्थनार्थ आपण बोलावं, पण न जाणे पाठीवरचा हात गेल्याची भावना निर्माण होत आहे. घरातला एखादा व्यक्ती गेल्याची भावना निर्माण होते. असंख्य कार्यकर्त्यांचा पाठीवरचा हात गेला. मी तुमचा कार्यकर्ता नाही, मी कधी तुम्हाला भेटलो नाही, पण तुमच्याविषयी प्रचंड आदर. जसं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की माणसं मरावी लागतात, त्याच वेळेस या महाराष्ट्रात मोठी होतात. खरंच दादा, तुम्ही आज नाहीत ना, तेव्हाच तुमची किंमत आम्हाला कळाली आहे. कारण आमच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज गेलाय. आमच्या पाठीशी उभी असलेली अदृश्य ताकद आता कमी झाली आहे. या महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना जो आवाज घाबरवायचा ना, तो आवाज सुद्धा नाही आहे, याची खंत वाटते. तुम्ही म्हणजे आमचा बुलंद आवाज होतात. तुम्ही म्हणजे आमच्यासाठी काय होतात हे शेवटी तुम्ही गेल्यानंतरच कळतं आहे. शेवटी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.